महापौर साहेब येत आहेत. हा माझी शंका आहे बरं का की मी आजच सकाळी एक क्लिप बघितली. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः पण आहात. होय होय. आणि ते बक्षीस वितरण ऑलरेडी झाले. त्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतलेला आहे. 22 तुम्ही म्हटलं हो हो. आपण काल तो कार्यक्रम झाला, कारण काय 2 दिवस खूप पावसाचं चिन्ह आहे, त्यामुळे हा कार्यक्रम झाला आणि काल त्यांनी केला. आता त्यांनी त्यामध्ये दुसरा एक उपक्रम 22 तारखेला घेतला. ते म्हणाले की 2-3 दिवस पावसाचं चिन्ह होतं आणि आधीच हा उपक्रम डिक्लेअर झाला असल्यामुळे काल बक्षिसाचं वितरण करण्यात आलेलं आहे. परंतु तो कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच घेतला. तुम्ही जर तो फोटो पाहिला असेल तर तो देवाभाऊ चषक आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो त्याच्यावरती लावलेला आहे. त्याच्या निमित्तच तो तुम्ही शेवटी जे म्हणतात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावे, हे चांगलं आहे. सगळेजण आपण दीर्घायुष्य लाभावं लागतो. पुढं म्हटलंय तुम्ही आलेल्या संकटांना सामना करण्याची शक्ती मिळावी. देवाभावांवरती काय संकट आलेली आहेत का काय? तसं काही आलेलं नाही. येतात ना कधी कधी नैसर्गिक आपत्ती वगैरे जे येतात आपल्याला आता पावसामुळं पुरामुळं, त्याच्यामध्ये ती संकट जी आलेली आहेत नाही निसर्ग निर्मित, त्यांच्यामध्ये त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात म्हणले की काय तणाव वाढवतो सोलापूर सारखं आमच्या पक्षात काय भांडण झालेलं लक्ष आहे का नाही? तुमचं लक्ष नाही असं त्याचं लक्ष नाही. हे मुख्यमंत्र्यांना तुम्ही सांगायचं की आम्ही सगळे बंधू मिळून भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहोत आणि ह्याच्यामध्ये काहीही असं होणार नाही असं तुम्ही आमच्या वतीने आश्वासन देऊन टाका. नक्की. कशात हे सगळं जे नियोजन चाललंय ना त्यामध्ये महापौर आणि उपमहापौर सहभागी होतील, तुमचे सगळे जे पदाधिकारी आहेत यांची एकजूट दिसेल का? हो नक्की. आता तुम्ही हे जर वाचलं असेल तर सर्वच प्रभागामध्ये महापौर उपमहापौर यांच्याही प्रभागामध्ये हे सगळे उपक्रम घेतलेले आहेत. आज काय झाले, सकाळपासून अजूनही गजानन महाराजांची पालखी गावामध्ये आहे. विविध ठिकाणी त्याचं स्वागत महापौरांच्या हस्ते पण आहे. उपमहापौरही आमच्या बरोबर आता कार्यक्रमात होत्या. इथे किसनदादा गायकवाडांच्या प्रभागामध्ये इथं या पालखीचं आगमन झालेलं होतं, त्याही ठिकाणी त्या होत्या. आणखीन एक कार्यक्रम करून येते असं त्यांनी मला निरोप दिलेला आहे. महापालिकेच्या निधीतून नाही, हा कार्यक्रम सगळे नगरसेवक स्वतःच्या निधीतून करतायत. पक्ष फक्त त्यांना एक समान बॅनर देणार आहे. म्हणजे वेगवेगळे बॅनर आपल्या सगळे होण्यापेक्षा आता तुम्हाला बॅनरचं डिझाईन आम्ही पाठवू. त्यामध्ये कार्यक्रम क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर प्रभाग क्रमांक असेल, त्याच्यामध्ये त्या नगरसेवकाचा किंवा त्या पदाधिकारीचा मंडल अध्यक्षाचा त्याच्यावर फोटो असेल आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन त्या प्रभागामध्ये ते नगरसेवक आणि पदाधिकारी करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यालयाकडून असं सांगितलं की माझा वाढदिवस साजरा करू नका, जो काही फंड द्यायचा आहे तो मुख्यमंत्री निधीला द्या आणि जे कोण असे कामं करतील किंवा वाढदिवस साजरा करतील त्याची गंभीर दखल घेऊ असं त्यांनी सांगितलं बातम्यामध्ये. नाही, आपण त्यासाठी म्हणून कुठेही जाहिरातबाजी करत नाही आहोत. कुठेही त्याच्यामध्ये मोठमोठे फलक लावलेले नाहीत किंवा पोस्टर्स असे लावलेले नाहीत. छोट्या छोट्या उपक्रमातून हे समाजोपयोगी उपक्रम घेतलेले आहेत. वृक्ष लावा, शालेय साहित्य वाटप असेल, मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल, त्याचबरोबर सगळे तुम्ही जर आता वाचलं असेल तर आरोग्य तपासणी असेल, रक्तदान असेल, हे सगळे सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत. कुठेही बबका बडेजाव हा त्याच्यामध्ये दिसणार नाही. मुख्यमंत्र्यांना साजेसेच कार्यक्रम यामध्ये होणार आहेत. त्याशिवाय अनेक नागरिकांनी सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीला या माध्यमातून मदत केलेली आहे. त्यामुळं नाही, डिजिटल फरक मोठे मोठे शहरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे लावणार नाही आणि मोठ्या जाहिराती पण कुठेही देण्यात येणार नाहीत. महापालिकेच्या वतीने पण नाहीत आणि पक्षाच्या वतीने पण नाही. पक्षाचा बॅनर लावून त्याचा खर्च सगळा ते लोक सगळे करणार आहेत. त्यामुळे पक्षांनी याच्यामध्ये कुठेही निधीचा वापर केलेला नाही किंवा महानगरपालिकेचा एकही रुपया निधी या माध्यमातून खर्च होणार नाही. स्पष्ट सांगितलं मी. ठेकेदार पण अजिबात नाही. तुम्हाला असं आढळल्यास तुम्हाला पक्ष सगळ्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना मला अशी विनंती करायची आहे की तुम्हाला जर असं आढळलं की ठेकेदार कुठला खर्च करतायत तर तुम्ही आमच्या निदर्शनाला आणून द्या, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू.
तो आता तुम्ही विचारा त्यांना. महानगरपालिकेची यंत्रणा या ठिकाणी कुठेही राबवली जाणार नाही. जे ते सर्व वैयक्तिक नगरसेवक लोकांनी या ठिकाणी कार्यक्रमाचा या ठिकाणी आयोजन करणार आहेत. सभागृह नेते विषय असा आहे की सभागृह उपक्रम जर हाती घेतला तर खऱ्या अर्थाने प्रसिद्धी पण मिळेल आणि कौतुक पण होईल. घेऊन टाकू त्याला. गरज आहे का त्याची? घेऊ ना. ज्या तुम्ही निदर्शन आणून द्या. दादा तुम्ही ज्या ठिकाणी आहेत ते निदर्शनाला आणून द्या, त्या ठिकाणी नक्की कार्यक्रम करू. आम्ही सगळ्याला सुरुवात करू. पहिल्या दिवशी 56. सर्वांना धन्यवाद द्या सगळे. आणि याला मान्यता किंवा पालिकेचं हित किंवा टक्केवारी ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर एक गोष्ट लक्षात येईल की उपमहापौर सारख्या पदाच्या कार्यालयाचं कामकाज किंवा मग उपमहापौरांच्या बाबतीमधलं नगर अभियंत्याला फोन करणं हे कितपत योग्य वाटतं? मी या संदर्भात तुम्हाला स्पष्ट करतो की ज्या वेळेस उपमहापौरांनी हे काम सुचवलं, माझी आणि त्यांची या संदर्भात चर्चा झाली. उपमहापौरांनी काम सुचवलं, त्यांनाही कल्पना नव्हती की या सगळ्याचं इस्टिमेट 8 लाख रुपये झालं. ज्या वेळेस अध्यक्षांकडे हा विषय आला की 8 लाख रुपयाचा खर्च सुचवला, त्यांनी नगर अभियंत्याला सांगितलं की मी उपमहापौरांशी बोलते आणि मग आपल्याला कळवते. आणि ज्यावेळेस उपमहापौरांशी अध्यक्ष बोलल्या त्यावेळेस उपमहापौरांनी पण हेच सांगितलं की मला अपेक्षित नव्हतं की एवढा मोठा खर्च असेल, आणि एवढा मोठा खर्च असेल तर मी माझ्या सभागृहात तो करणार नाही. पालिकेच्या कामकाजामध्ये सभागृह नेता हे सर्वोच्च पद आहे महापौरांनंतर. बरोबर आहे. सभागृह नेता हे महत्वाचं पद आहे. अध्यक्षांनी नगर अभियंत्याला फोन करणं म्हणजे सभागृह नेत्याचा अवमूल्यन झाल्याचं वाटत नाही का? अजिबात नाही. म्हणजे सभागृह नेत्याचं महत्व उरलं नाही. नाही या संदर्भात तुम्ही नीट समजून घ्या की ऐका अध्यक्षांनी कितपत हस्तक्षेप करावा महापालिकेच्या कामकाजामध्ये? हस्तक्षेप हा पार्टीची जे धोरणं जी ठरवली जातात ती अध्यक्षांनी ठरवली जातात. हो. पार्टीचा सभागृह नेता जरी असेल तरी पार्टीने काय निर्णय घ्यावा हे शहराच्या अध्यक्षांना विचारूनच घेतला जातो. आणि एखाद्या विषयाची पॉलिसी काय असावी हे शहराचा अध्यक्ष म्हणून, पार्टीचा अध्यक्ष म्हणून, हे पार्टी म्हणून, पार्टीचे प्रमुख म्हणून त्यांनी ठरवावं. तुम्हाला सांगावं आणि तुम्ही ज्यावेळेस त्या सिनियर नगरसेविका आहे, ज्यावेळेस नगर अभियंत्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर कानावर घातलं त्यावेळेस त्यांनी सहजरित्या त्यांना बोललाय याला काहीतरी पत्र देऊन अडवलंय, हे व्हायलाच नाही पाहिजे, असा काही विषय नाही. असा विषय नाहीये. फक्त सभागृह नेत्याचं अवमूल्यन झालं असं वाटतं की नाही? अजिबात वाटत. एक असं सांगतो परत. उपमहापौरांना विचारू शकतो. त्यांनी म्हटले त्याच मताशी मी येत आहेत त्या. बोलतो. आले त्या. त्यांच्या कार्यालयात नवीन ज्यावेळेस पदाधिकारी आले झाले, त्या. घेण्यासाठी सुद्धा अध्यक्ष मॅडमनी इंटरफेअर करून नगर सचिवांना फोन करून सांगितलं की ते खुर्च्या नवीन देऊ नका. नाही अजिबात सांगणे तात्पर्य काय हे असं कोणी- नाही, कोणी? असं झालेलं नाही. नाही मला सांगा मी अध्यक्ष आहे. बोला. महापौर कार्यालयात ज्यावेळेस खुर्च्या घ्यायच्या होत्या पदाधिकारी साक्षीदार बोलवता. नगर सचिवांना बोलवा. हे असं वारंवार होतात ते आमच्या समोर सांगत नाही तुमचं एवढं. नाही बोलवा ना. दहशत कशाला असते? नाही तसं कुठलंही चुकीचं इंटरप्रिटेशन करू नका. हे मी सहन करत नाही. तुमच्या समोर सांगणार नाही. नाही मी हे सहन करत नाही. तुम्ही चुकीचं बोलू नका. चुकीचं बोलू चुकीचा नका. गैरसमज तुम्हाला झालेला आहे. कुणाच्यात तसं काही नाही आहे. प्रत्येकांमध्ये समन्वय आहे. अजून एक असा प्रश्न आहे पदाधिकाऱ्यांना, जनतेने तुम्हाला स्पष्ट बहुमत दिलेले आहे सोलापूर शहरामध्ये. असं असताना प्रशासनामध्ये परवा आपल्याच नगरसेवकांनी एक जेसीबी मध्ये नगराध्यक्ष कार्यालयाकडून जे काम केलं नाही आहे तो विषय संपलेला आहे. मान्य उपमहापौरांना या संदर्भामध्ये म्हणजे विचारणा केली अध्यक्ष म्हणून मी. तर त्या निर्णयाच्या वेळेला त्या परगावी होत्या, त्यांना त्याची कल्पना नव्हती आणि त्यांना त्या SBIच्या लोकांनी कॉन्टॅक्ट केल्यामुळे त्यांनी असे म्हणजे पत्र दिलं. त्याबद्दल त्यांनी पेपरमध्ये पण छापून आलंय की त्यांना या गोष्टीची कल्पना नसल्यामुळं त्यांनी ते म्हणजे नजर चुकीने त्यांच्याकडनं ते पत्र दिलं गेलेलं आहे. तर यापुढे तशी दक्षता घेतील त्या. कार्यालय खर्च करायला पाहिजे तुम्ही ते रोखलंय समजतंय खरं आहे ते. आणि खरं असेल तर इतकं सगळ्यांनी कार्यालयाचं जेवढं खर्च केलं काय आहे का आपल्याला माहिती? त्यांनाच आरोप आहे त्यांचा. त्यांचाच का रोखला गेला? उपमहापौरांचं कार्यालयाचं खर्च आणि अध्यक्ष साहेबांनी त्यांना कुणाला काय रोखलेलं नाही आहे. की एवढं सांगितलेलं होतं की त्याचा जो कार्यालयीन खर्च आहे तो 7-8 लाखाच्या वर गेला होता. मग त्यांना कल्पना नव्हती की त्याचं इस्टिमेट 7-8 लाख रुपये होतं म्हणून. मग त्या ठिकाणी अध्यक्षांनी सांगितले की खर्च करा ठीक आहे पण मर्यादित थोडंसं हे करा म्हणून असं सांगितलं होतं. ते देखील त्यांना देखील कल्पना नव्हती
आणि ते देखील हो म्हणाले. हा पण ते आता या घटनेनंतर तसं काय आतापर्यंत का थांबवलं होतं आता या घटनेनंतरच ते- नाही, नाही, त्याचा काही त्याचा काय अर्थार्थी संबंध नाहीये. अर्थार्थी संबंध नाही. तुम्ही थांबवलं आणि हो हो थांबवले अर्थार्थी नाही, थांबवले नाही, नाहीये. करा म्हणून सांगितले. बरं ठीक आहे बोलू. अर्थार्थी त्याचा तुम्ही जो संबंध जोडताय तसा काही संबंध नाहीये त्याचा. आता महापौर साहेबांनी क्लिअर केल्याप्रमाणे तो खर्च खूप मोठ्या प्रमाणात होत होता. परत पत्रकारांना असं वाटतं किंवा तुम्ही काय करता की तुम्ही असं म्हणजे संधी उपलब्ध करून देता की तुम्ही खर्च केला तरी खूप मोठ्या प्रमाणात उपमहापौरच्या कार्यालयाचा खर्च झाला, महानगरपालिका जनतेचा पैशाचा अपव्यय करते असं तुम्ही छापणार. त्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की मर्यादित स्वरूपामध्ये आपण हा खर्च करावा जेणेकरून त्याचा सगळ्यांच्या कार्यालयाबरोबर तुमचंही कार्यालय तसं छान व्हावं. मग पत्रकारांनी असं तर सांगितलं नव्हतं ना, फोन लावून नगराभियंताला की तुम्ही फोन लावा आणि काम हा, थांबवा. त्यांना काम पत्रकारांनी काम थांबवा कुठंच म्हणलं काम नाही. थांबवा असं सांगितलेलं नाहीये. हा. आमचा जेव्हा मी उपमहापौरांना फोन लावलेला होता त्यांना तो त्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांनी तो उचलला नाही. त्यांना मी असं सांगितलं की माझं आणि उपमहापौर मॅडमचं बोलणं होईल, त्यानंतर आपण निर्णय घेऊ, तोपर्यंत कुठेही कामाची सुरुवात करू नका. म्हणजे असा निर्णय आपण घेतलाय का की शहराध्यक्षांना विचारल्याशिवाय आयुक्त सुद्धा भेटायचं नाही नाही असं काही झालं नाही. उपमहाधिकाऱ्यांनी. नाही नाही असं नाही झालं. पण त्यांनी आता साधारण उपमहापौर आहेत त्यांनी. प्रोटोकॉलनुसार उपमहापौर आहेत त्यांनी आयुक्ताशी चर्चा केली एखाद्या चांगल्या विषयासंदर्भात गैर काय आहे? गैर काय नाही, पण समन्वय नाही असं तुम्ही जे म्हणताय त्या सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी बसून तो निर्णय घ्यायला पाहिजे ना. महापौरांना माहित नाही, पण बाकीच्या नगरसेवकांना माहित होतं. काय? प्रोटोकॉलनुसार त्यांनी सभागृह ते महापौरांना सांगायला पाहिजे होतं ना. बाकीच्या नगरसेवकांना तर माहित होते की स्थायीचा फक्त विषय झाला. उपमहापौरच म्हणतात सगळीकडे ना हेडलाईन आलत्या. नाही नाही, बाकीचे नगरसेवकांमध्ये एक नगरसेवक इथे बसलेले आहेत ते म्हणाले की आम्हाला निवेदन देताना माहीतच नव्हतं. काय नाही. याच्या मागचं बोलवता धनी कोण आहे? स्वतःच शोधत होते. महापालिकेचा या ठिकाणी फायदा बघितला, एसबीआय बँक 7% जर व्याजदर तुम्हाला देत असेल तर तुम्ही महापालिकेचा फायदा SBI बँक नाही, ते पार्टीचा पूर्णपणे बंधन समन्वय आहे. हा. पार्टीचा कुणाचाही एकमेकाबद्दल समन्वयाचं नाही, मग ते समन्वयाचं नाही. उपमहापौरांनी महापालिकेच्या शहराच्या हितासाठी आयुक्तांना परस्पर भेटून भेटलं पाहिजे, निश्चितपणे भेटलं पाहिजे. त्याचा भाव करून तुम्ही नगर अभियंत्याला फोन करणे, ऐका एक विषयाचं उत्तर देतो. उपमहापौर ज्यावेळेस पत्र द्यायला गेल्या, उपमहापौरांनी महापालिकेच्या हिताच्या संदर्भातलंच पत्र दिलंय, अहिताचं कुठलंही पत्र दिलं नाही. आता त्या संदर्भातला स्टँडिंग मधला निर्णय झाला होता हे उपमहापौरांना त्या संदर्भातली कल्पना नव्हती असं उपमहापौरांनी सांगितलं. आणि उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन दोघंही भेटलेले आहेत. दोघांचीही याबद्दलची चर्चा झालेली आहे. कुणाच्याही मनात काही नाही, पूर्णपणे समन्वय आहे. उपमहापौर फक्त 8 दिवस शहरात नव्हत्या, गावाला गेलेल्या होत्या. त्याच्यामुळेच आणि त्यामुळेच आयुक्तांना भेटून सांगितलं ना या पद्धतीने चुकीचं झालं याच्यामध्ये महापालिकेचं 12-13 लाखाचं नुकसान होते. त्यात चूक काय असं आम्ही विचारतो एवढंच. समन्वय आहे नाही आम्ही निर्णय झालाय ना. म्हणजे त्याच्यातला जो निर्णय झालाय त्याच्यात सुद्धा स्टँडिंग कमिटीने असा निर्णय घेतलाय की आपलं याच्यात कुठेही नुकसान होऊ नये. जरी त्याच्यात ICIC ला द्यायचा जरी निर्णय झाला असेल तरी आपलं महापालिकेचं नुकसान होणार नाही म्हणून ICIC ला परत एक पत्र दिलंय स्टँडिंग कमिटीने की ह्या रेटने आम्हाला रेट मिळायला पाहिजे. त्यांनी त्या संदर्भात 6.60चा दिलाय, पण आम्हाला वाढवून पाहिजे. 6.60चा नाही, आम्हाला जो जास्त आमच्याकडे रेट आलाय पण ऑलरेडी एसबीआयचं आलं ना पत्र तुमच्याकडे. नाही आलं. SBIचं पत्र आलेलं नव्हतं स्टँडिंग कमिटीकडे. स्टँडिंग कमिटी रेट मागवले होते. SBIचं पत्र आलेलं नव्हतं. यादीवरचे बँका असतील पण त्यांचं पत्र वगैरे आलं नाही. त्यांचं पत्र आलं नाही. बंधन बँकेत ठेवी ठेवले होते, ती बँक प्रायव्हेट असल्या कारणाने इकडे SBIचं पत्र आलं नाही. पण एक एक जण प्रश्न विचारला तर कळेल. मी उत्तर देतो मग. माझा प्रश्न असा आहे, तुम्हाला भविष्य निर्वाह निधी जे तुम्ही कर्मचाऱ्यांना व्याजदर देणार आहे ते 7.1 देणार आहे. हो. म्हणजे 14 लाख रुपये तुम्ही महापालिकेत तिजोरीतून देणार आहे. हो. आणि आता या संदर्भातलं तुम्हाला सांगतो की या संदर्भातला सगळ्यात जास्तचा जो रेट आला होता तो बंधन बँकेचा आला होता. बंधन बँकेने 7% रेट दिला होता. मग या सगळ्या संदर्भातल्या बंधन बँकेच्या संदर्भात जो विषय झाला की बंधन बँकेला द्यायचं का आपल्या बाकीच्या ज्या बँका आहेत, आपण
आयसीआयसीआयला आपण याआधी ठेवी ठेवलेल्या आहे. मग आयसीआयसीआयनी 6.60% आपल्याला व्याज दर दिलेला. 6.60 जरी दिला असेल आणि या संदर्भातला CSR फंड किती देणार हे सुद्धा आपण त्या बँकांना विचारलेलं आहे की महापालिकेला आपण CSR फंड किती देणार आणि 6.60 याला आपण मान्यता म्हणजे आयसीआयसीआयला देऊ, पण तुम्ही हा रेट दिला तर देऊ असं आपण त्यांना पत्र सुद्धा दिलंय. त्यांनी त्यांच्या हेड ऑफिसला विचारून सांगतात आणि जर कुणाचा कमी रेट आला तर आपण त्या बँकेला देणार नाही, परत तो ठराव घेऊन आपण कॅन्सल करू शकतो. आणि त्याच्यामध्ये असुरक्षितता एक शब्द वापरला गेला परवा. असुरक्षितता म्हणलं बंधन बँक ही शासनाच्या यादीवरची बँक आहे. शासनाच्या यादीवरची जरी असेल तर आपल्या सगळ्यांच्या परिचयातली नाही किंवा या संदर्भातल्या आपल्या लोकल मीडियामधनं सुद्धा या संदर्भातली माहिती नाहीये हे झाली. मोठी बँक या सगळ्या बँका 1600 कोटीच्या पुढच्या 16,000 कोटीच्या पुढच्या आहेत. या संदर्भातलं कुठलंही हे नाही, पण आपल्याला जो जास्तीत जास्त CSR फंड आणि आपल्याला व्याजदर देईल त्याच्यातच या बँका दिल्या जातील आणि या सगळ्याचा जो निर्णय होईल तो स्टँडिंग कमिटीतच होईल. आम्ही तसं पत्र दिलंय त्यांना आयसीआयसी बँकेला. वाढीव दरासाठी हो. पण मुळात असा प्रश्न आहे की ते दुसऱ्या बँका आपल्याला देण्यासाठी तयार आहेत. नाही आपण ऐका आपण ज्यावेळेस यांनी आपल्या जवळगेकर साहेबांनी ह्या बँकांना पत्र दिलं आणि यांचे ज्यावेळेस रेट आले त्यावेळेस ते रेट कमी होते. आता ज्यावेळेस ह्या 30 कोटी रुपये ठेवी ठेवायच्या बातम्या ज्यावेळेस यायला लागल्या त्यावेळेस हे बँका परत येऊन आपल्याला पत्र द्यायला लागले की आम्ही हेड ऑफिसला विचारतो. असं त्यांनी अजून अधिकृत पत्र दिलेलं नाही स्टेट बँकेने. मी अजून पण सांगतोय आम्हाला कुणाला हे पत्र दिलेलं नाही की आम्ही एवढा टक्के व्याजदर देतो. सभागृह नेते, मूळ प्रश्न असा आहे की आपल्या स्टँडिंग कमिटीला अधिकार आहे का? कारण स्टँडिंग कमिटीची मान्यता घ्यावी लागते. एक प्रशासनाचं म्हणणं असं आहे की स्टँडिंग कमिटीला फक्त माहितीच तर पाठवलं जातं. नाही, स्टँडिंगला आमच्या माहितीप्रमाणे स्टँडिंगला अधिकार आहे. स्टँडिंग कमिटीकडे ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस स्टँडिंग कमिटी त्याच्या मतानुसार त्याच्यात बदल करू शकते. माहितीस्तव जरी दिलं तर एखादा निर्णय जर चुकीचा होत असेल तर स्टँडिंग कमिटी. परवा जे 2 गाड्या आपल्या घटनागाड्या दिल्या CSR म्हणून ICICI वाले ते तुम्ही आता लगेच निर्णय घेतला म्हणून दिले? नाही त्या आधीच्या ज्या ठेवी ठेवल्या होत्या आम्ही यायच्या आधीच्या ज्या प्रशासन काळातला जो विषय त्या संदर्भातले त्यांनी त्या 2 घंटा गाड्या दिलेल्या आहेत. त्या संदर्भातला आयुक्तांचं आणि त्यांचं आधीचं बोलणं झालं. ते आता आपण ज्यावेळी बातम्या दिल्या ना त्या बातम्यामध्ये असं दिसून येते की आता आम्ही ICICI घेतो आणि लगेच आम्ही पाठपुरावा केला आणि लगेच 2 नाही आणून दिलो. तसं नाहीये. त्या आधीच्या आपण ज्या ठेवी ठेवल्या होत्या त्या संदर्भातला जो त्यांनी CSR फंड द्यायचा होता त्याच्यातनं त्या 2 गाड्या. ह्या सगळ्या प्रश्नानंतर एक प्रश्न अनोत्तरितच राहतोय. महापौर साहेब एक प्रश्न अनोत्तरित राहतोय. या संदर्भात आमच्या नगरसेवकांनी त्यांची भूमिका मांडली आणि निश्चितपणे आम्ही पार्टी म्हणून याच्यावर भूमिका मांडून याच्यावर कारवाईसाठी सारखं बोलतायत पण ती कारवाई काय चौकशी पक्ष नेते ज्या विषयावरती प्रेस आहे ते चर्चा भरकटते. याचा अर्थ असा होतो आपण अधिकाऱ्यांना अजिबात घालत नाही. तुम्ही लवकरच एवढं बघता. दिसायला लागले आपले स्वतःचे नगरसेवक अहो दिसायला लागला दादा, प्रोसिजर असती ते ज्या विषयावर प्रेस आहे त्या विषयाचे प्रश्न विचारा. महानगरपालिकेच्या प्रत्येक गोष्टीला प्रोसिजर आहे. प्रोसिजर पूर्ण करावी लागेल. मी एखादा आरोप केला आणि त्याच्यावर निर्णय झाला असं होत नसतं. कोणाचा दबाव आहे का? कोणाचाही दबाव नाहीये. तुम्ही येणाऱ्या काळात बघतात. समाधानाने असं घुसमट झाल्याचं अजिबात घुसपट नाही. नक्की ना. खिडकी उघडा. आपण ना खिडकी उघडा. आपण ज्या विषयासाठी प्रेस घेतले त्या विषयाबद्दल काही शंका असेल तर विचारा. महानगरपालिकेचे विषय नंतर बोलू. महापालिकेचे विषय बोर्डानंतर बोलू की. एक तुम्हाला प्रश्न विचारतो. दीर्घ विषयाशिवाय पुढे दिसताना देशातलं कुठलं तरी उच्च पदस्थ पद मिळावं असं वाटतं की नाही? तो निर्णय आमचे उच्च पदस्थ अधिकारी आणि पक्ष घेईल. मी काय घेणार? मी लहान आहे. मी एक पदानी लहान शहराची अध्यक्ष म्हणून कार्यकर्ते आहे. शुभेच्छा देणार की नाही. मुख्यमंत्री म्हणून ते चांगलं काम करतात त्यामुळे त्यांचा कार्यकाळ मुख्यमंत्री पदाचा असाच छान वाढो अशी शुभेच्छा. चला फक्त सगळ्यांना एक विनंती आहे की बातम्या आपल्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या आहेत त्याच्यावर तेवढ्याच छापा. आणि समन्वय आमच्या सगळ्यांमध्ये समन्वय आहे. कुणाच्या समन्वय असं नाही. महापालिकेच्या इतिहासात सगळ्यात मोठा अजेंडा आजचा आहे
आणि 200. तुम्ही जवळपास 1.5 ते 2 महिने झाला 74 नाल्यासंदर्भात बोलताय त्या अजेंड्यामध्ये तो विषय का घेतला नाही? नाही नाही नाही, तो विशेष सभा आपल्याला या ठिकाणी विशेष सभा आहे, नाल्यासंदर्भात आपण नाल्यासंदर्भात. विशेष सभा 1-2-3 दिवसात आपण काढणार आहोत. कारण का ह्या विषयामध्ये तो होणार नाही, त्याला उशीर लागेल. 56 प्रश्न व्हायचे तो अजून. कुठले? आपण जाऊन झाले, 56 प्रश्न नाही विचारले. बंद करायचं. काय केलं पाहिजे? दीपकचा एक प्रश्न, 56 प्रश्न मागवला. संध्याकाळी कशाला अकराला ठेवलं होतं? दिवसभर चाललं असतं. हे विचारलंच नाही. झालं का? नाही, 56 प्रश्न मागवला. हा. दीपकचा प्रश्न आहे तो. दीपक विचार. आलेल्या नगरसेविका, दोघांची नगरसेविका नवीन आहे. आज जो नवीन प्रोटोकॉल नाही आहे, सामान्यपर्यंत हा. जी ती वस्तू म्हणा आपण जे काय करतो ती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे एवढंच हेतू आहे, बाकी काय नाही. पैसे मोठ्या प्रमाणात खर्च केले की कार्यक्रम भव्य आणि दिव्य असं होत नाही. सामान्य नागरिकापर्यंत पोहोचून त्यांच्या शुभेच्छा देवाभाऊंसाठी महत्वाच्या आहेत. कसं होणार माहितीये का? 10 मुलांना खाऊ वाटलं म्हणजे कुठं आम्हाला छापायला लाज वाटते होती, असं होतं. नाही 10 असं होणार मुलांना नाही. खाऊ वाटलं. काय नाही तसं तसं समजू नका. 10 माणसं पण जगात महत्वाची नाहीत काय? रक्तदान शिबिर आहे. मी सांगितलं की 10 रक्तदान शिबिर आहेत. 1000 बाटल्याचं रक्तदान करणार आहोत आपण. संकलन करणार आहोत 1000 बाटल्यांचं शहरामध्ये. मग प्रत्येकाने कुठलाही कार्यक्रम पैशाने लहान किंवा मोठा असं मोजू नका पत्रकार बंधू. माझी आपल्याला विनंती आहे, जो कार्यक्रम केलेला आहे आणि शुभेच्छा त्याला महत्व आहे. लोक अनेक असंख्य गरजू लोकांपर्यंत तुमच्या मदतीचा हात पोहोचायला पाहिजे. हा. हा पाठीमागचा उद्देश. अगदी बरोबर आहे. दादा देऊ नका असं म्हणायचं तात्पर्य आहे. बरोबर आहे. याला खर्चात मोजत नाही. ते म्हणले क्षुल्लक कार्यक्रम आहेत असं म्हणले ना. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. 5-50 लोकांना वाटत तर त्याच्या बातम्या मात्र झाल्या मोठ्या असतात. हजारो लोकांपर्यंत असं होणार नाही. पोहोचा, असं म्हणतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करतील खाऊ सगळे. वाटप करणारे भरपूर झाले ना. ते वाटतं की खाऊ वाटप. आता तुम्ही सुचवा, वेगळे काही कार्यक्रम घ्यायचे असतील तसे करू. शहरात सांगायचं होतं ना 500 झाडं त्या दिवशी आम्ही लावतो. 500 काय 5000 झाडं लावणार. लावतो झालं होतं. किती येतं ते पुढच्या वर्षी बघणार आहे. हो बघा की आम्ही त्याला बोर्ड लावणार आहे. त्या खड्ड्यामध्ये लावणार होते. नाही नाही नाही, अजिबात नाही. जोशी सर म्हणाले अध्यक्ष, बोला. उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतीला काही निमंत्रण आहे का काय? आहे की विचारा की फोन करून. त्यांचाच फोन आहे. तब्येत ठीक नाहीये आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये ती येत नाही. हा एक कार्यक्रम आहे महिलांना लाठीकाठी म्हणून. काय म्हणजे काय कळलं नाही ते मला लाठीकाठी. महिलांना लाठीकाठी म्हणून. हॅलो महिलांना प्रश्न विचारतायत. महिलांना म्हणलंय सगळ्यात पहिल्यांदा स्वरक्षणासाठी प्रमिलाताईंना विचारा ते कशासाठी येते. ताईने सुचवलेला कार्यक्रम आहे. अध्यक्ष मॅडम एक प्रश्न असा आहे, हा. देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त चांगले उपक्रम आपण करतोय 56 ठिकाणी. अशाच पद्धतीने जर खऱ्या त्याच्याच कार्यालयामध्ये येऊन पक्ष नियोजनावर किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावर एक पत्रकार परिषद घेत आहे, हा. त्याचा अर्थ असा समजायचा की हे पक्षाचा आहे की महापालिकेचा आहे. महापालिकेचं नियोजन असेल तर हे नक्कीच महापौर आणि सभागृह नेते आहेत बाजूला. पक्षाचं नियोजन असेल तर पक्ष कार्यालय आहे, पक्षाचे अधिकारी आहेत. घ्यायला पाहिजे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. असतो तो प्रोटोकॉल मानला गेला नाही असं स्पष्ट नाही नाही, प्रोटोकॉलचा विषय नाहीये. हा महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांनी केलेला उपक्रम आहे. त्यामुळं हा महानगरपालिकेत घेतलाय. परंतु याचा अर्थ असा नाही की पक्षाचा महानगरपालिकेचा कोणत्याही प्रकारचा खर्च इथे म्हणजे महानगरपालिकेकडून वसूल केला जाणार नाही किंवा करणार नाही. सगळे नगरसेवक स्वतःच्या खर्चाने हे उपक्रम आणि कार्यक्रम करतायत. फक्त आज वेळेच्या नियोजनामुळे आम्ही ही पत्रकार परिषद इथं घेतली आहे. कारण आज दिवसभरामध्ये म्हणजे सगळीकडे पालख्यांचं स्वागत असेल किंवा महानगरपालिकेच्या आज सभेच्या निमित्ताने आमच्या पक्षनेत्यांचा आणि महापौरांना पदाधिकाऱ्यांना आज सगळ्या या व्यस्ततेतून त्यांना दुसरीकडे जाऊन पत्रकार परिषदेसाठी वेळ घालवू नये म्हणून केवळ ही सभागृह नेत्याच्या कार्यालयामध्ये पक्ष पत्रकार परिषद घेतली आहे. याच्यामध्ये कुठेही प्रोटोकॉल तोडण्याचा किंवा काही करण्याचा उद्देश नव्हता. त्याला आपण वेगळं वळण कृपया देऊ नये. पत्रकार परिषद संपली. काय सांगताय काय पाहिजे काय पाहिजे इथे इथे हा ना झालं की आता आम्ही आभार मानले की धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. कधी त्याच्यामध्ये सत्यता आहे का? मिळालेली माहिती चुकीची असेल किंवा सभागृह नेत्याचं कार्यालय ही पक्षाच्या नगरसेवकांसाठी असते. मग पक्षाच्या नगरसेवकांच्या याच्यासाठी जर ते करत असतील
म्हणजे टायपिंग असेल किंवा काय नाही असेल. नाही नाही मी नगरसेवकाव्यतिरिक्त पक्ष कामासाठी नाही कार्यालयाचा आणि कार्यालय यंत्रणेचा वापर नाही. केला. अजिबात नाही. अजिबात एवढंच तसं पाहिजे. काय असलं तर सांग, सांगा तसं. दुरुस्त करून देऊ. नाही पण पक्षासाठी आमच्या पक्षाचे वेगळे कर्मचारी नेमलेले आहेत, ते पक्षाचं काम करत राहतात. त्यामुळे पक्षातला एकही माणूस महानगरपालिकेतला पक्षाचं काम करत नाही. आपल्याला जर कोणी अशी माहिती दिली असेल तर त्यांना आपण विचारू शकतो किंवा तुम्ही हे निदर्शनाला आणून द्या, त्याच्यावर आपण नक्की ऍक्शन घेऊ. देवाभाऊंचं एवढं मोठं कार्य 56वा प्रश्न. जे महिला नगरसेविका आहेत हा. त्यांचे जे पतिराज आहेत त्यांचे प्रशासनाच्या कारभारात जास्त डोळाडोळ असते, त्याला ब्रेक लावणार का तुम्ही, असं त्यांचा प्रश्न आहे. परत तुम्ही लगेच म्हणणार अध्यक्ष फार हस्तक्षेप करतात, लगेच म्हणणार. त्यामुळे नाही आपण त्यामुळे त्यांनी कारभारात हस्तक्षेप करत नाही, त्या नवीन असल्यामुळे त्यांना मदत करतात. सभागृहात येतोय. हा. बसलेल्या व्यवस्थेमध्ये आता तुम्ही जे बसले त्याच्यामध्ये प्रोटोकॉल आहे. काय चुकलं सांगा, मी सांगतो. तुम्हीच सांगायचं. नाही आम्ही नाही का? तुम्ही सांगा ना, काय तुम्हाला काय खटकतं ते सांगा, मी सांगतो. महापौरानंतर नाही अध्यक्ष पत्रकार परिषद घेतलेत. महापौर म्हणून आपण या ठिकाणी पत्रकार परिषद पक्षाची चालू आहे. महापौर साहेब, मला उशिरा आलो तुम्ही. हा. पत्रकार परिषद हे महापालिकेच्या कार्यालयात तो प्रश्न झाला म्हणूनच मी त्यांना प्रश्न नाही, नाही. विचारतो. बसलेल्या आसन व्यवस्था आता उशिरा आल्यामुळे त्या त्या घेतल्या सुरू केलं ते अध्यक्षांच्या पत्रकार दोन्ही परिषद. बाजूला महापौर, आमचे सगळे पदाधिकारी आमच्या दोन्ही बाजूला आहेत. ठीक आहे. चला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.